हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आशा आहे अभ्यासामध्ये सातत्य असेल आणि वेगवेगळ्या जाहिरातीसाठी तुम्ही तत्पर बनला असाल. आजचा जो व्हिडिओ आहे शनिवार 14 मार्च 2026 ला लोकसत्ता या पेपरवर आलेली बातमी. बातमी काय आहे सविस्तर पाहूया. त्या अगोदर हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मी शिक्षण क्षेत्राविषयी वेगवेगळ्या जाहिरातीविषयी अपडेट दररोज एक व्हिडिओ अशा पद्धतीने मी टाकत असतो. त्याच पद्धतीने प्राध्यापक भरतीविषयी हे अपडेट आहे. राज्यात प्राध्यापक भरती जून पूर्वी होणार. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची नेमकी घोषणा काय आहे जाणून घेऊया सोप्या भाषेमध्ये. राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयातील 5,500 प्राध्यापकांची भरती करण्यासाठी वित्त विभागाची परवानगी मिळाली आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी म्हणजे जून पर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे, असं कुणाचं म्हणणं आहे? चंद्रकांत दादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांची ही घोषणा करण्यात आलेली आहे. मुंबई राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयातील 5,500 प्राध्यापकांची भरती करण्यासाठी वित्त विभागाची परवानगी मिळाली आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी म्हणजेच जून पर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्याबाबत विद्यापीठाच्या कुलगुरूंना सूचना दिल्या आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली आहे. रणजितसिंह मोहिते पाटील, अभिजित वंजारी आदींनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि शासकीय अनुदानित महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक संवर्गातील सुमारे 11,918 पदे रिक्त आहेत. या पदापैकी 5,012 रिक्त पदांच्या भरतीला मान्यता देण्यात आलेली आहे. 15 विद्यापीठातील 2,600 शासकीय पदे मंजूर आहेत. त्यापैकी 1,497 पदे रिक्त आहेत. राज्य शासनाने 687 पदांच्या भरतीला मान्यता देण्यात आलेली आहे. जून महिन्यात नवे शैक्षणिक वर्ष सुरू होते. त्यापूर्वी नुकतीच सर्व कुलगुरूंची बैठक घेऊन जून पूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करण्याची सूचना देण्यात आलेली आहे. राज्यभरात तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांची संख्या मोठी असली तरीही त्यांना भरती प्रक्रियेत काहीही सवलत कोटा देता येणार नाही. त्यांना नियमित भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे लागेल, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिलेली आहे. आशा आहे की ही बातमी तुम्हाला आवडेल. विद्यापीठ निहाय विद्यार्थी आणि प्राध्यापकांची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेकडून नॅक मूल्यांकन करून घेणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. नॅक मूल्यांकन झालेल्या महाविद्यालयातील पद भरती करण्यात येईल. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन महाविद्यालयांनी किमान नॅक मूल्यांकन करून घेण्यासाठी अर्ज करण्याची गरज आहे. पंतप्रधान उच्च शिक्षा अभियान पीएम उषा धर्तीवर मुख्यमंत्री उच्च शिक्षा अभियान सीएम उषा सुरू करणार आहोत. त्यानुसार विद्यापीठे महाविद्यालय आर्थिक मदत करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितली आहे. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला समजली असेल नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न करते. यामध्ये एक खूप महत्वाची गोष्ट आहे, मला त्या गोष्टीकडे तुमचं लक्ष घालायचं आहे की सीएसबी वर करणारे खूप काही असे विद्यार्थी आहेत जे खूप दिवसापासून खूप वर्षापासून संघर्ष करत आहेत. त्यांना सरकारने काहीही अशा काही गोष्टी दिल्या नाहीत की ते मान्यता प्राप्त आणि त्या प्रक्रियेमध्ये ते नियमित होतील असं काही नाही. त्यासाठी तुम्ही सीएसबी करत असाल किंवा तुम्ही पेड बेसिकवर असाल किंवा नॉन ग्रँटवर असाल, ज्या कॉलेजला नॉन ग्रँट कॉलेज असेल तरी नॅक नसेल झालं तर नॅक होईल का याची पण दक्षता घ्या आणि नॅक झालेल्या कॉलेजलाच तुम्ही काम करा. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की त्यांनी अभ्यासामध्ये सातत्य ठेवावे असे मला वाटते. अभ्यास चांगला करा आणि जी नियमावली आहे 60 आणि 20-20 ची, त्याच्यामध्ये डेमो पण आहे. डेमोसाठी मी बरेच काही व्हिडिओ टाकत असतो, कसं टीच करायचं, विद्यार्थ्यांचं ध्यान आपल्याकडे कसं आकर्षित करून घ्यायचा, कुठला विषय कसा शिकवायचा, त्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत आणि इंटरव्ह्यू देते वेळेस कुठल्या कुठल्या गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागतं, त्या सगळ्या गोष्टीचं अपडेट जे आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला भेटेल. तुम्ही
हिंदी साहित्यदीप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना पण पाठवा. मी असेच अपडेट व्हिडिओ टाकत असतो. खूप खूप आभार.